यांना जी पास ऑन झाली आहे ती करता येत नाही आणि त्याच्यामुळे केस झाली आणि तशी त्यांनी तक्रार केली। आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा नॅशनलाइज बँक असते त्यावेळेस नॅशनलाइज बँकेची कुठली चौकशी हे राज्याचा पोलीस करू शकत नाही। नॅशनलाइज बँकेची चौकशी सीबीआयलाच करावी लागते, त्यांची इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी सीबीआय आहे आणि म्हणून सीबीआय कडे त्यांनी तक्रार केली। त्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने या संदर्भातला खटला हा दाखल करून घेतला। आजही कोर्टामध्ये ही प्रॉपर्टी, कारण त्या प्रॉपर्टीच्या 8A याच्यावर संभाजी निलंगेकरांचं नाव आहे, त्या प्रॉपर्टीचं जे काही टॅक्स आहे ते भरतात। अर्थात कोर्टात केस चालू असल्यामुळे मी या ठिकाणी त्याच्यावर फार बोलणं हे संयुक्तिक नाहीये, पण यातली एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की संभाजी निलंगेकरांनी फसवणूक करून 49 कोटी रुपये बुडवले आणि त्यांच्या विरुद्ध सीबीआयची केस आहे। हे जे काही चित्र तयार केलं जातं एखाद्या व्यक्तीवर आपण किती अन्याय करू शकतो आणि माध्यमांनी देखील मग त्याच्यावर रकानेच्या रकाने आणि त्यांचे फोटो बिटो दाखवून कसा एक क्रिमिनल व्यक्ती पायलट आहे, शिकला सवरलेला आहे, मेहनतीने पुढे आलेला आहे, आपल्या ताकदीने पुढे आलेला आहे आणि एवढ्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात 2-2 वेळा निवडणूक जिंकले जे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। आणि म्हणून ही गोष्ट ठीक आहे, घरगुती वाद कोणाच्या घरात नसतात, आपल्या घरात असतात, प्रत्येकाच्या घरात काही ना काही वाद असतात आणि त्याच्यात सीबीआयचा रोल केवळ एवढ्यापुरता आला की बँकेचं प्रकरण असल्यामुळे त्याची तक्रार ही सीबीआय कडेच होते। नॅशनलाइज बँकेची तक्रार ही दुसरीकडे होऊ शकत नाही, दुसरी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्याला इन्व्हेस्टिगेट करू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे चित्र या ठिकाणी तयार करण्यात आलं की संभाजी निलंगेकरांनी काहीतरी फ्रॉड केलेला आहे, हे अतिशय चुकीचं आहे। कोर्टामध्ये निश्चित निकाल लागेल, संपत्ती त्यांची आहे की त्यांच्या आजोबांची आहे, जो काही कोर्ट निकाल देईल त्या निकालानुसार पुढे जे काही व्हायचं आहे ते होईल। पण कोणाच्या दुसऱ्याच्या संपत्तीवर वगैरे त्यांनी काहीतरी करून अशा गोष्टी केल्या आहेत असं सांगणं हे योग्य नाही। त्यानंतर आपले रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध खूप आपण सांगितलं की बाबा एवढा क्रिमिनल हे आहे ते आहे। साहेब 2014च्या ॲफिडेव्हिट मध्ये निश्चित काही त्यांच्या विरुद्ध गुन्हे होते। आजची स्थिती अशी आहे त्या सगळ्या गुन्ह्यातनं त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। याचं कारण ते राजकीय होते। जो नाशिकच्या एका गुन्ह्याचा आपण उल्लेख केला की नाही, महापालिकेच्या निवडणुकीच्या वादामध्ये आणि ठाणे जिल्ह्यातलं आपल्या जितेंद्र आव्हाडांना माहिती असतं महापालिका निवडणुका कशा होतात ते, त्याच्यामुळे त्याच्या निवडणुकीच्या वादामध्ये एका नगरसेविकेचं अपहरण केलं अशा प्रकारचं त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होता। पण त्या गुन्ह्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि पोलिसांनी बी समरी त्या संदर्भातली फाईल केली आहे आणि त्याच्यामुळे आत्ता त्यांच्यावर कुठलाही गुन्हा या ठिकाणी नाही। आणि त्यांच्यावर जर राजकीय गुन्ह्याच्या व्यतिरिक्त गुन्हे असते तर आमचे मित्र जयंतराव पाटील हे चुकीचं कामच करत नाहीत। ते ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी एक अपील त्यांच्याकडे दाखल केलं, त्यांना एक रिव्हॉल्व्हरचं लायसन्स पाहिजे होतं आणि आपल्या यांनी सांगितलं की आपल्या पोलिसांनी की तुमच्यावर गुन्हे आहेत, त्यामुळे गुन्हे असल्यामुळे तुम्हाला हे लायसन्स देता येत नाही। तर ते जयंतरावांकडे गेले, त्या जयंतरावांना माहिती होतं, जयंतरावांनी बघितलं अरे राजकीय गुन्हे आहेत, असं कसं विक्टिमाइज करता येईल। आणि मग जयंतरावांनी स्वतः निर्णय देऊन आणि चांगला दिला, जयंतराव योग्य लिहिलं तुम्ही, त्यातला एकही गुन्हा चुकीचा नाही, हे राजकीय गुन्हे आहेत। राजकीय आंदोलनात लागतातच गुन्हे, तर राजकीय आंदोलनातल्या गुन्ह्यांकरता आपण हा माझं रिकमेंडेशन असेलच, प्रश्नच नाही। आणि म्हणून जयंतरावांनी त्या काळामध्ये नीट रिझन्ड ऑर्डर, एक मंत्री कसा रिझन्ड ऑर्डर देतो तसं रिझन्ड ऑर्डर दिलं आहे की राजकीय गुन्हे असल्यामुळे यांना रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्यात यावं आणि त्याचा तुम्ही दिलेल्या लायसन्सचा कुठेही गैरउपयोग झालेला नाही। आता 8 वर्ष झाली जयंतराव,
आता त्यांच्या एका वक्तव्याच्या संदर्भात या ठिकाणी बोलण्यात आलं. त्या वक्तव्याच्या संदर्भात त्यांनी तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. मुळामध्ये अनेक वेळा बोलत असताना आपण कुठल्या भावनेनं बोलतो आणि कुठले शब्द वापरतो याच्यामध्ये खूप अंतर असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर मी समजा हिंदीतली एक कहावत म्हटली की कुत्ते भोके हजार और हाती चले बाजार, तर याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ असा निघतो की मी विरोधी पक्षाच्या नेत्याला कुत्ता म्हटला असा निघतो. दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की कहावत आहे की ज्याचा अर्थ म्हणजे आम्ही लहानपणी शिकलो, त्याचा अर्थ असा आहे की बाबा जे मोठे लोक असतात त्यांच्यावर लोक छिटा कशी करत असतात, त्यामुळे त्यांनी ते काही मनावर घ्यायचं नसतं आणि त्यांनी पुढे चालायचं असतं. त्यामुळे कुठल्या भावनेनं केलं गेलं, त्यामुळे त्यांचं वक्तव्याची भाषा चुकली हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून दिलं. तुमची भावना जरी काही असली तरी त्यांनी जर कोणाचं मन दुखावत असेल तर ते योग्य नाही आहे. तात्काळ त्यांनी त्या संदर्भातली माफी मागितली. त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील त्यांनी सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं आता एकदा बोलता बोलता आपले अजितदादाही चुकले होते, खूप किंमत त्यांनाही मोजावी लागली. पण असं काय त्यांच्या मनात थोडी होतं. त्यांचाही वाढदिवस आहे, त्यांचा माझा एकाच दिवशी वाढदिवस आहे. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात म्हणजे मलाही थोडंसं भीतीच वाटली. मी म्हटलं काय क्रिमिनल घेतला की काय आपण आपल्या याच्यात, असं बिलकुल वस्तुस्थिती नाही. ज्याला तुम्ही सर्टिफिकेट दिलाय जयंतराव तोच मी मंत्री म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. सगळं तपासूनच घेतलं. त्यानंतर आपल्या महिला व बाल कल्याणच्या संदर्भात आपण एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. खरं म्हणजे या निमित्ताने मला माध्यमांनाही विनंती करायची आहे की उच्च न्यायालयाचे जे काही आदेश आहेत हे उच्च न्यायालयाचे आदेश नेमके वर्बेटिम काय आहेत, त्याचं टेक्स्ट काय आहे हे बघून त्याच्यावर जर प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा ते छापले तर ते अधिक उचित होतात. पिटिशनर काय सांगतो, कोणीतरी बाहेर येऊन काय सांगतं, किंवा एखाद्या वेळेस ओपन कोर्टमध्ये एखादा प्रश्न ज्यावेळेस जज विचारतात त्यास तो प्रश्न म्हणजे ऑर्डर नसतो. आता 2 पिटिशन याच्यात झाल्या. पहिली झाली एक नागपूर उच्च न्यायालयामध्ये, दोन्ही आत्ताच झालेल्या आहेत, थोडासा फरक आहे दोघांमध्ये. एक औरंगाबाद खंडपीठात झाली आहे. आता आश्चर्य असं आहे की दोन्ही ऑर्डर जे आहेत ते वेगवेगळे आहेत पण काही गोष्टी त्यातल्या कॉमन आहेत. नागपूर उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काय सांगितलं? इट अपियर्स that there is no scope for interference with the conditions in the tender notice in exercise of writ jurisdiction, more so when the conditions do not appear to be onerous and have been included in tender notice in view of the policy of government and the judgment of Honorable Supreme Court in case of शगुन महिला उद्योजक सहकारी संस्था मर्यादित वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स इन सिव्हिल ऍप्लिकेशन नंबर जे काय असेल, वी डिसमिस द रिट पिटिशन विथ नो ऑर्डर अँड नो कॉस्ट. त्याच याच्यात त्याचवेळी थोडासा भिन्न ऑर्डर हा औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाने काय सांगितलं? It would be appropriate for the respondents to reconsider the formation of projects. If after the survey is made, the eligible units are not more than the project formed, then the respondents can proceed with the projects already formed. However, reduction ought to have been done after conducting a survey so that the eligible units who have installed the extrusion technology plant and possessing all other requisites would be accommodated. गजानन सहकारी साखर कारखाना चेअरमन जयदत्त क्षीरसागर, म्हणजे जे अनियमित ज्यांनी कर्ज घेतले असं ज्यांच्यावर, त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आमची भूमिका आणि तुमची भूमिका एकच असली पाहिजे. कोण कुठल्या पक्षाचा हे पाहून काही आपण त्याच्यावर कारवाई करत नाही.
एवढी महत्वाची बँक आहे, ही बँक बुडाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. एक एक बँक, विशेषतः जिल्हा बँक, आज आपण बघितलं की आत्महत्या कुठल्या भागात आहेत, तर ज्या ज्या ठिकाणच्या जिल्हा बँका बुडाल्या त्या त्या भागामध्ये आत्महत्या. त्यामुळे एक जिल्हा बँक बुडवली तर त्यातनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं. आणि म्हणून कुठल्या पक्षाचे का असे ना, जर बँक बुडाली आहे तर त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ती कारवाई राज्य सरकार करते. चेहरा पाहून, जात पाहून, पक्ष पाहून ही कारवाई होणार नाही. योग्य कारवाई जी आहे ती निश्चितपणे या ठिकाणी ही केली जाईल. यासोबत माननीय खडसे साहेबांच्या संदर्भात काही मुद्दे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. त्यांना क्लीन चिट दिली कोणी, हा एक प्रश्न आहे. गजानन पाटीलच्या प्रकरणामध्ये एसीबीने इन्क्वायरी केल्यानंतर एसीबीने राज्याचे जे लोकायुक्त आहेत यांच्याकडे जी माहिती दिली, त्या माहितीच्या आधारावर राज्याच्या लोकायुक्तांनी जो आदेश पारित केला त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे साहेबांचा कुठलाही संबंध नाही असं अतिशय स्पष्टपणे लोकायुक्तांच्या रिपोर्टमध्ये देखील आलं. ते माझी क्लीन चिट काय, ती क्लीन चिट लोकायुक्तांची आहे. लोकायुक्तांच्या आदेशामध्ये अतिशय स्पष्टपणे आलाय. आणि ज्यावेळेस मी बोललो भाजपच्या, आपण खूप लक्ष देऊन जे माझं भाषण ऐकत होतात भाजपच्या आमच्या अधिवेशनातलं, त्यावेळेसही एसीबीने कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली होती आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही कन्व्हर्सेशनमध्ये एकनाथ खडसेंचं नाव आलेलं नाही, कुठल्याही व्यवहारामध्ये एकनाथ खडसेंचं नाव नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मग क्लीन चिट तुम्ही दिली का, क्लीन चिट त्यांनी दिली का, क्लीन चिट कोणी, मी पण क्लीन चिट देईन का नाही देऊ शकणार. समजा जर सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध आहेत, सगळे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुमची अपेक्षा काय, आणि त्यामुळे त्याला माहिती होतं की हा डेटा यांना लगेच मिळाला, उरलेला डेटा डम डेटा. आम्ही सांगितलं की ठीक आहे, मागच्या वर्षीचं म्हणतो ना, त्या कंपन्यांना आम्ही सांगितलं की डम डेटातनं डेटा काढा. त्याला 5-7 दिवस लागतात. 5-7 दिवसामध्ये डम डेटातनं डेटा आला आणि त्याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा कुठला फोन झाल्याचं त्या डेटामध्ये नव्हतं. आता अशी कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे साहेब की तिकडनं फोन आला, इकडे रिसिव्ह झाला एखाद्या नंबरवर आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर तो नंबर प्रोव्हाइड करतोय त्याच्या रेकॉर्डवर तो येणार नाही, अशी अजूनपर्यंत टेक्नॉलॉजी आलेली नाही आहे. आणि मग या संदर्भात तो उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयात आम्ही हा सगळा रेकॉर्ड दाखल केला. तो केल्याबरोबर त्यांनी एक ठाण्याला कंप्लेंट दाखल केली की माझा मेल हॅक झाला. कारण कोर्टाने त्याला विचारलं की बाबा आता हे सगळं समोर आलेलं आहे, आता हे जर समोर आलेलं आहे तर तू त्याचा पुरावा दे. आता हे त्याच्या लक्षात आलं की आपण पुरावा देऊ शकत नाही आणि म्हणून त्याने माझा मेल हॅक झाला म्हणजे त्याला हे सांगायचं होतं की माझ्या मेलवरनं माहिती गायब झाली. त्याही संदर्भात एका दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेट करून ठाणे पोलीस, क्राईम ब्रँच आणि एटीएस यांनी त्यातलं सत्य हे हायकोर्टासमोर मांडलं. हायकोर्टाने ते डिसमिस केलं. नुसतं डिसमिस केलं नाही तर याची चौकशी करायचे देखील आदेश आता हायकोर्टाने दिले आहेत. आम्ही त्या संदर्भात गुन्हा दाखल करणार आहोत आणि ही सगळी चौकशी करणार आहोत. आणि म्हणून या प्रकरणातही कुठलेही तथ्य नाही. तिसरं जे MIDCचं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये आज मी याकरता जास्त बोलणार नाही की त्या संदर्भात आपण न्यायमूर्ती झोटिंग कमिटी तयार केली आहे. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणाच्या संदर्भात ज्यावेळी मी स्वतः खडसे साहेबांची चर्चा केली आणि सातत्याने त्यांच्यावर मीडियातनं अटॅक होत होता, त्यावेळी त्यांनी स्वतः वरिष्ठांकडे आणि आमच्याकडे ही भावना बोलून दाखवली
की तुम्ही चौकशी कराल, मी मंत्री असताना चौकशी होईल, मला माहिती आहे मी निर्दोष सुटणार आहे, पण उद्या मी मंत्री असताना निर्दोष सुटलो की पुन्हा हे सांगण्यात येईल की मीच ती मॅन्युप्युलेट केली. त्यामुळे तुम्ही निश्चित कालावधीत ही चौकशी पूर्ण करा आणि तेवढा कालावधी मी मंत्रिपदावरून दूर राहील. आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता त्या संदर्भात आपण समिती जी आहे ती तयार केली आहे आणि ती समिती 3 महिन्यामध्ये जो काही आपला अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी देईल. नितेश राणे साहेबांनी एक कुठला तरी कोणाचा तरी फोटो राम शिंदेसोबत आहे वगैरे असा काहीतरी एक आक्षेप काल घेतला. आता या फोटोचं विसरून जावं, इतकं हे वल्नरेबल झालोय आपण सगळे. आता माझा आज वाढदिवस आहे, कोणी बुके दिला माहित नाही, एखाद्या दाऊदच्या माणसाने दिला असेल, म्हणजे नसेल दिला पण तर काय समजणार आहे, दिला आपला, काढला फोटो, आपण आपला हसत हसत काढतो. लोक तर इतके हुशार झाले आहेत की तुमच्या सोबत ते नसतात, कुठून तरी तुम्ही आपल्या दुसऱ्याशीच बोलताय, तो बाजूला येतो, त्याचा माणूस तिथे असतो, तो फोटो काढून घेतो. त्यामुळे कोणासोबत तुमचा फोटो निघेल, नितेशजी उद्या तुमचाही फोटो कोणासोबत दिसू शकतो, काळजी करू नका. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संबंध आहेत का, व्यवहार आहे का, याच्या आधारावर याचं मूल्यमापन केलं पाहिजे. कोणाच्या सोबत फोटो आहे म्हणून बाबा राम शिंदे जरा तुमच्यावर आजकाल फारच सगळ्यांची नजर दिसते आहे, त्यामुळे तुम्ही फोटो बिटो थोडे कमी काढा. बाकी स्मार्ट माणूस आहे ना, त्याच्यामुळे फोटो जास्त निघतात. आमच्या रावते साहेबांवर माझा आपण काही त्यांच्यावर आरोप नाही केला, पण आपण सांगितलं की रावते साहेब आपल्याबद्दल असं काहीतरी आलं वगैरे, कुठलं ते ट्रायमॅक्स. साहेब ट्रायमॅक्सचा निर्णय कधी झालाय हो, जरा हे बघितलं पाहिजे ना. कुठे गेली हो माझी वही, अशी वही असेल, ऑगस्ट लागेल ना. हा निर्णय झालाय ऑगस्ट 2014 मध्ये ट्रायमॅक्सचा. रावते नव्हते, कोण होते माहिती आहे आपल्याला, हा गोरे. त्यामुळे त्याची चौकशी आपण म्हणताय ती करू आपण, चुकीचा निर्णय असेल तो रद्द करू, ज्याच्यावर कारवाई करायची ते करू. पण बाबा त्या काळात झालेल्या निर्णयाच्या संदर्भात आता यांच्यावर आक्षेप घेण्याचं काय कारण आहे. जणू काही यांनीच काहीतरी केलं आणि यांनीच काहीतरी 30 कोटी रुपयाचा व्यवहार केला आणि यांनीच निर्णय घेऊन टाकले, रावतेच काहीतरी उलट सिद्ध करतायत. मला असं वाटतं की एक संख्या मनात घेऊन आले होते विरोधी पक्षनेते. जर आम्हाला 21 महिने झाले असते आमच्या सरकारला, तर अजून एक मंत्री शोधून काढला असता त्यांनी. त्यांना ते म्हणायचं होतं ना, 20 महिने 20 मंत्री, जरा कसं मस्त वाटतं, 20 महिने 20 मंत्री. 15 महिने झाले असते तर 15 आणले असते त्यांनी. आरोप एकच करायचा, तगडा करायचा आणि पुराव्यासहित करायचा, हवेत बार नाही मारायचा. आपल्या इम्तियाज जलील साहेबांनी देखील एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता आणि हे प्रभाकर देशमुख विभागीय आयुक्त यांच्या संदर्भातला तो मुद्दा होता. कारण त्या संदर्भातली चौकशी पृथ्वीराज चव्हाण साहेब असतानाच ती क्लोज झालेली आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा प्रकारची चव्हाण साहेब असतानाच ही इन्क्वायरी. बर, ती बघून घेऊ ना, काय अडचण आहे. खरं म्हणजे या वेगवेगळ्या ज्या चर्चा, एक गिरीश महाजनांच्या संदर्भात, खरं म्हणजे गिरीश महाजनांनी, हे खरं आहे की ते ॲफिडेव्हिट मध्ये यायला पाहिजे होतं, त्यांनी सांगितलं की नाही आलं, त्याच्या आधीच्याही नाही आलं, 4च्याही नाही आलं, 8च्याही नाही आलं. पण आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे की या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे, जी कन्सील केल्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवणं किंवा निवडणुकीमध्ये च्या निकालावर परिणाम होईल अशा प्रकारचं जी एखादी माहिती ही जर त्यांनी कन्सील केली असेल तर त्या संदर्भात कारवाई करावी लागते.
आता या संदर्भात कधीतरी 2000 साली अशा प्रकारचं एक कारखाना टाकायचं ठरलं आणि त्याच्याकरता जमीन खरेदी झाली. त्यात त्यांच्या नावाची खरेदी किती आहे? 1,10,000 रुपयाची जमीन. 1,10,000 रुपयाची जमीन खरेदी. पण मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी स्पष्ट निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्याची जमीन आहे मला वापरायची नाही, मी वापरली नाही, मला माहिती नव्हतं माझ्या नावाने आहे, मी ती परत करतो. आणि साहेब जाऊन त्या शेतकऱ्याला ती जमीन त्यांनी परत केली. सीएजीच्या रिपोर्टमध्ये हजारो कोटी रुपयाच्या भूखंडावर आक्षेप आल्यानंतर एकाही नेत्याने जमीन परत केलेली नाही. एकाही नेत्याने नाही केलेली, नाही केली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण जर या विषयावर चर्चा करायची, खोलात जायचं ठरवलं तर लेंटिन आयोग आहे, पी.बी. सावंत आयोग आहे, जे.एन. पाटील आयोग आहे, न्यायमूर्ती भट्टा आयोग आहे. अशा अनेक आयोगांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर जी चौकशी केली, त्याचे जे निकाल दिले, या संदर्भातली चर्चा ही निश्चितपणे आपल्याला करावी लागेल. किंवा आपले अंतुले साहेब असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, अशोकराव असतील, अनेक नावं आहेत, ते आपले सगळे सहकारीच आहेत. कोणत्या कोणत्या मुद्द्यावर यांना जावं लागलं याची चर्चा या ठिकाणी आता करणं काही फार उचितही नाही आहे. आजचा दिवसही नाही आहे, आज वाढदिवस आहे. किंवा राज्यातल्या सहकारी बँका असतील, दूध संघ असेल, पतपेढ्या असतील, साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, का बुडाल्या, कोणी कोणी बुडवल्या, सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नाची राख रांगोळी कुठे झाली, दुष्काळग्रस्तांच्या मदतीवर. ते डायरेक्टरची यादी वाचून दाखवतो, आहे माझ्याकडे, आहे. सर्वश्री अजित पवार, जाऊ द्या, आज दादांचाही वाढदिवस आहे, त्यामुळे हे शब्द परत. तुम्हाला तेच नाव काढायचं होतं परत. नाही, ते इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. असं आहे साहेब, असं आहे साहेब, ऐका ऐका, जे प्रमुख होते, जे अध्यक्ष होते, ते या सगळ्या काळात मंत्री राहिले. आणि ज्या माणसाचा काही सहभाग नाही, जो फक्त जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी मध्ये आलाय, हो, बाकी त्यांच्यावर आरोप नाही आहे दुसरा. हो, जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटीज आहे तो. आणि ती सगळी नावं वाचली तर ती नावं अडचणीचीच आहेत. जाऊ द्या, वाढदिवस आहे, वाढदिवस आहे, वाढदिवस आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, बरं, दुष्काळग्रस्त कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतीवर साहेब, जे पंतप्रधानांचं पॅकेज सामान्य शेतकऱ्याकरता देण्यात आलं होतं, मी नाही म्हटलं, कॅगच्या रिपोर्टमध्ये आलं, त्या गाई म्हशी खासदारांनी नेल्या. हो, आणि म्हणून तुम्ही लक्ष ठेवा, आम्ही लक्ष ठेवू, प्रयत्न करू की राज्याची प्रतिमा जी 15 वर्षामध्ये एक भ्रष्ट राज्य म्हणून तयार झालेली आहे, ती प्रतिमा आपण मिळून बदलू आणि एक पारदर्शी अशा चांगलं राज्य या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करू. त्यात तुम्ही आम्हाला मदत करावी, एवढीच विनंती करतो. तर आपण पाहतोय की विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधकांना उत्तर देत आहेत. भ्रष्ट मंत्र्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी अगदी मुद्देसूदपणे या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे. अगदी एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. विधानसभामध्ये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भ्रष्ट मंत्र्यांच्या मुद्द्यावरून अगदी अत्यंत आक्रमकपणे आणि अत्यंत मुद्देसूदपणे विरोधकांना उत्तर देत आहेत. आरोप करा, पण पुरावे देखील सादर करा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.